अरे मित्रांनो, काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? नुसता जातीभेद, जातीभेद, जातीभेद. वंजारी, मराठा, वंजारी, मराठा, मराठा, वंजारी. अरे पण खरा जातीभेद कुणी केला होता? खरा जातीभेद कुणी केला होता? आता आपण ऐकू त्याचीच कथा. मित्रांनो, एक कविता आहे. त्याच जातीभेदाविषयी कविता आहे. तर त्याला आपण ती कविता ऐकू. तर मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर या कवितेतून तुम्हाला खरंच कळून येईल की जातीभेद खरा कुणी केला होता ते. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. आता ऐका जातीभेद. बघा जातीभेद कसा केला होता. बघा जातीभेद कसा केला होता. महार मांग गावाच्या बाहेर ठेवला होता. बघा जातीभेद कसा केला होता. महार मांग गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. पटतंय ना? बघा जातीभेद कसा केला होता. महार मांग गावाच्या बाहेर ठेवला होता आणि कामापुरताच वापर त्याचा केला होता. जास्त बोलायची काही गरज नाही. जातीभेद कोणी केला होता ते, त्यामुळं बाई वाड्यावर या. बघा जातीभेद कसा केला होता. महार मांग गावाच्या बाहेर कसा ठेवला होता. कामापुरताच वापर त्याचा केला होता. पण संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. खरंय ना? पण संविधानाचा नियम त्याला माहित नव्हता. मग काय, शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बघा किती कठोर जातीभेद होता. किती कठोर कठोर म्हणजे एकदम हद्दपार जातीभेद केला होता. मित्रांनो, आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. एवढा कठोर जातीभेद होता. त्यामुळं आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती. आम्ही त्यांना बोलूही शकत नव्हतो. त्यामुळं आम्हा गरिबाची कधी कुठं किंमत नव्हती. त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती. त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती. मग आता संविधानामुळे आमची किंमत वाढती. मग काय, शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. मित्रांनो, त्यांनी त्यावेळेस केलं होतं आधी, केलं होतं ना आधी, बाई वाड्यावर या. त्यांनी त्यावेळेस केलं होतं आधी. त्यावेळेस आम्हाला कोणी नव्हता साथी. त्यांनी त्यावेळेस केलं होतं आधी. त्यावेळेस आम्हाला कोणी नव्हता साथी. आता यांनाच आमची आता वाटते भीती. आता यांनाच आमची आता वाटते भीती. मग शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कसं वर. मित्रांनो, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर, बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर लेखणी चालती, पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बाबासाहेबांच्या तालावर, संविधानाच्या बोलावर
लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात. बघा, ऐकलं? जातीभेद खरा कुणी केला होता आणि किती कठोर केला होता. आता तुम्ही जे म्हणता ना, जातीभेद लय वाढलाय महाराष्ट्रामध्ये, पण खरा जातीभेद कुणी केला होता तुम्हाला या कवितेमधून कळत असेल तर काहींना पटन, पण काहींना पटणार नाही. कारण कसा विषय ना, खरं थोडं टोचतंच. खरं बोललं की टोचतं, खरं बोललं की सहन होत नाही आणि खरं कानाला ऐकवत नाही. त्यामुळं मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय? या कवितेबद्दल काय वाटतंय? नक्की मला कमेंटमध्ये 100% कळवा.